हा संवाद एका आजी शिक्षकाचा भावी शिक्षकांशी आहे. म्हणजे मी ज्यावेळेस डीएड केलं 2006 ते 9, 6ला आम्हाला इंटर्नशिप होती, तुम्हाला माहिती असेल कदाचित, आणि मग 9ला मी डीएड पूर्ण केलं. आणि मी ही जी स्थित्यंतर बघत आहे डीएड मध्ये झालेली, म्हणजे मी केलं त्यावेळी त्याचं नाव डीएड होतं, डिप्लोमा इन एज्युकेशन. नंतरच्या टप्प्यात त्याचं नाव डीटीएड झालं, डिप्लोमा इन टीचर एज्युकेशन. आता तुम्ही करीत आहात डीएलएड, डिप्लोमा इन लर्निंग एज्युकेशन. म्हणजे नामांतर होत आहे, नामांतर होत आहे, पण कामात अंतर पडलं नाही पाहिजे. जसं आपण शिक्षकाकडे बघून सुद्धा असं म्हणू शकतो बघा. उदाहरणार्थ शिक्षकाची सुद्धा नामांतर झाली. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला नाव होतं एक आचार्य. शिक्षकाची एक ओळख होती की तो एक आचार्य आहे. आचार्य कोणाला म्हणायचं की जो स्वतः आचरणातून विद्यार्थ्यांना शिकवतो. त्याला काही वेगळं तत्वज्ञान, वेगळं मूल्य शिक्षण शिकवायची गरज नाही. जो स्वतः आचरणातून शिकवतो तो आचार्य. आणि आचार्य जगायचे आणि शिष्य शिकायचे, अशी एक पद्धती होती. नंतर थोडा काळ बदलला आणि आचार्याचं एक नवीन नामांतर झालं, त्याचं नाव गुरु. गुरु कशाला म्हटलंय तर मराठी व्याकरणामध्ये 2 शब्द आहेत बघा, लघु आणि गुरु. लघु म्हणजे लहान आणि गुरु म्हणजे मोठा. जो शिष्याचं लघुत्व दूर करतो तो गुरु. जो शिष्यामधला लहानपणा दूर करतो आणि स्वतःचा मोठेपणा, त्याला देतो तो गुरु असं म्हटलं गेलं. आणि गुरुची आणखीन एक फोड होते, तिमिराकडून प्रकाशाकडे नेणारा, तिमिराकडून तेजाकडे नेणारा, अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा तो असतो गुरु. हे सुद्धा नाव आपल्याला मिळालं, एक अतिशय मानाचं नाव आपल्याला मिळालं. नंतर थोडासा काळ लोटला आणि आपल्याला नाव मिळालं बघा गुरुजी. जी हे पालुपत करावं लागलं. आणि गुरुजी हे जे नाव आहे हे खऱ्या अर्थाने कोणी सार्थ केलं असेल तर ते साने गुरुजी आहे. कारण इतका पॉप्युलर गुरुजी त्याच्या आधी झाला नाही, त्याच्यानंतरही झाला नाही. मग सध्याचे गुरुजी कसे तुम्ही ऐकलं असेल कदाचित, ओमू शिंदे यांनी म्हटलेले बघा की एक काळ होता, तो होता साने गुरुजींचा काळ. आता काळ आलाय नाने गुरुजींचा काळ. म्हणजे फक्त पगारापुरते आणि पैशाकडे लागलेले गुरुजी, पण आपण सगळे चांगले गुरुजी आहोत या समाजावर माझा ठाम विश्वास आहे. म्हणून गुरुजी हे पालुपत नंतर आपल्याला नंतर नाव मिळालं. नंतर आपण थोडं पुढे आलो तर एक आणखी उपाधी मिळाली बघा आपल्याला, जी आपल्याला इंग्रजांकडून मिळाली, सर. आपल्याला माहित असेल इंग्रज त्या राजवटीमध्ये जे जे काही बेस्ट काम करायचे, त्या क्षेत्रामध्ये जे बेस्ट काम करायचे त्या भारतीयांना सर हा किताब बहाल करायचे. आणि मग तो हा सर हा खरं तर खूप मोठा सन्मानाचा किताब आपल्याला मिळाला, आपसूक मिळाला. आणि आपण असं सुद्धा म्हणतो की सर, ज्याची सर कोणाला येत नाही असा तो सर, असंही आपलं महत्वाचं स्थान आहे. पण आणखीन एक नामांतर आपल्याला जर झालं आणि ते नामांतर मात्र थोडंसं आपल्याला पोचतं. कोणतं नामांतर? मास्तर. ह्याच्या पुढची स्टेप सांगा काय? मास्तर. खरं तर आचार्यापासून ही सुरू झालेली परंपरा होती. आचार्य झालं, गुरु झालं, गुरुजी झालं, सर झालं, आणि आपण आलो मास्तर या नावावर. पण त्याची थोडं सुंदर केली, माहित असेल तुम्हाला. मास्तर कोणाला म्हणायचं? जिसे माँ का स्तर दिया जाता है उसे मास्टर कहते हैं. ज्याला आईचं स्थान दिलं जातं त्याला मास्तर म्हटलं जातं. म्हणून मला असं म्हणायचं की कितीही स्थित्यंतर येऊ दे, कितीही बदल होते या शिक्षण व्यवस्थेमध्ये, कितीही बदल झाले, कितीही नामांतर झाली, कितीही स्थित्यंतर झाली, तरी शिक्षकाचं जे स्थान आहे ते अत्यंत महत्वाचं आहे आणि राहणार आहे. कारण शिक्षकाला खरं तर राष्ट्राचा आधारस्तंभ म्हटलेला आहे. आणि म्हणून मला या ठिकाणी बोलताना खरोखर खूप चांगलं वाटते. कारण ज्या प्रोसेस मधून मी घडलेलो आहे त्याच तुम्ही आता त्यामधून घडणार आहात. तुमच्याशी मी संवाद साधतोय, खरं तर हे माझं भाग्य आहे. सरांशी मी बोललो की मी नेमकं कोणत्या विषयावर माझं मनोगत या ठिकाणी मांडावं. त्यांनी सांगितलं की अब्दुल कलामची जयंती आहे, तुम्ही अब्दुल कलाम यांच्या जीवनचरित्रावर थोडासा प्रकाश टाकावा. मग त्या अनुषंगाने मी थोडंसं अब्दुल कलाम, आपल्याला अपेक्षित असलेले अब्दुल कलाम यांच्या एकंदर चरित्रावर मी आपल्यासमोर प्रकाश टाकतो. आपल्या सर्वांना माहित असेल की अब्दुल कलाम हे रामेश्वरम एका छोट्याशा खेडेगावात जन्माला आले आणि अतिशय मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आले. म्हणजे आपल्याला बऱ्याच वेळा असं होतं की एखादा महापुरुष मोठा झाला
की त्या महापुरुषाला म्हणायचं नाही तो महापुरुष मोठा का झाला, तो ईश्वरी अवतार होता, त्याच्यामध्ये दैवी अंश होता, तो काय माणूस होता का? आता अब्दुल कलामच्या बाबतीमध्ये असंही म्हणू शकतात ते अल्लाचे प्रेषित होते. म्हणजे आपल्याकडे सवयच आहे, शिवाजी महाराज स्वराज्य का करू शकले, त्यांना भवानीने तलवार दिली. असं नाही म्हणणार आपण की शिवाजी महाराज जन्माला आले ते माणूस म्हणून जन्माला आले होते, त्यांनी स्वतःच्या मनगटाच्या बळावर स्वराज्य निर्माण केलं, असं न म्हणता भवानीची तलवार, शिवाचा आशीर्वाद असे काहीतरी लेबल लावायचे आणि त्याचं माणूस पण कमी करायचं आणि देवत्व बहाल करायचं. परंतु महापुरुषांकडे बघताना आपण हे समजलं पाहिजे की तीही आपल्यासाठी जिती जागती माणसं होती, अतिशय कठीण परिस्थितीमधून संघर्षामधून ही माणसं पुढे आली. त्याच्यामुळे अब्दुल कलाम यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीकडे जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की अब्दुल कलाम यांचे आई वडील सुद्धा मध्यमवर्गीय कुटुंबातील होते. काही खूप श्रीमंत घरात किंवा खूप कर्तृत्ववान घरामध्ये जन्म झाला असं नाही. त्यांचे जे वडील होते जलालुद्दीन, हे जे मच्छीमार होते, मासेमारी करायचे तिथं रामेश्वरम या ठिकाणी बोटी पुरवायचं काम करायचे. त्याच्यातून काही फारच मोठी आर्थिक मिळकत मिळत होती असं नाही, एक साधा व्यवसाय, बोटी पुरवायचा व्यवसाय ते करायचे. आणि त्यांची आई काय करायची, आता एवढ्या तुटपुंज्या पैशावरही संसार चालत नाही, मग त्यांची आई जी होती ती सुद्धा स्वयंपाक करून, म्हणजे लोकांना जसं आपण आचारी म्हणतो ना तसं स्वयंपाक करून काही मिळकत कमवायची, असा त्यांचा संसार चालायचा. आणि त्यामुळे अब्दुल कलाम हे असे अतिशय मध्यमवर्गीय सर्वसामान्य कुटुंबात जन्मालेले एक व्यक्ती होते. अब्दुल कलामांनी लहानपणी काय काय केलं हे सुद्धा आपण बघू शकतो. अब्दुल कलाम यांनी आपल्यापैकी बऱ्याच ऐकलं असेल की पैसे मिळवण्यासाठी, म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की आपण अनेक गोष्टी कमीपणामुळे करीत नाही. मराठी माणूस मागे का याची आपण कारणमीमांसा केली तर आपल्या असं लक्षात येईल की आपल्याला फक्त मालक व्हायचंय, काम करायचं नाही. आणि आपण कामाला काही प्रतिष्ठा निर्माण केल्या की हेच काम आम्ही करणार, बाकीचे काम आम्ही करणार नाही, अशी काही प्रतिष्ठा आपण केली. परंतु अब्दुल कलाम यांनी कोणती कामं केली? पैसा मिळण्यासाठी अब्दुल कलाम यांनी पेपर टाकण्याचे काम केले. पेपर टाकण्याचे आपण की बऱ्याच वेळा ऐकलं असेल. तेव्हा व्यक्ती घडतो तेव्हा काही अचानक घडत नाही, अशा छोट्या मोठ्या कृतीतून तो घडत असतो. त्यांचा एक मित्र होता, त्या मित्राला काही लोड त्याचा सहन होत नव्हता. त्याने अब्दुल कलामला असं म्हटलं की तू मला मदत कर पेपर टाकण्यामध्ये. तिथं त्यांनी कुठेच कुचराई केली नाही, उलट ते म्हणाले की यामध्ये मला आणखी मिळकत मिळेल आणि हे मी काम त्याच्यासोबत करतो. त्यामुळे पेपर टाकण्याचं काम अब्दुल कलाम यांनी केलेलं आहे. ह्याच्या पुढे जाऊन मी सांगतो, ज्यावेळी अब्दुल कलाम यांना पैशाची गरज भासायची त्यावेळी अब्दुल कलाम यांनी काय केलं, चिंचोके विकण्याचं काम सुद्धा केलं. चिंचोके गोळा करायचे, चिंचोके गोळा करायचे आणि ते बाजारात जाऊन विकायचे आणि त्या माध्यमातून पैसे उभा करायचे. आणि म्हणून जेव्हा अब्दुल कलाम यांचं बालपण बघूया, अनेक महापुरुषांचं बालपणामध्ये आपल्याला हे उत्तर सापडतं की ते जे घडले ते अतिशय कठीण परिस्थितीतून घडलेले आहे. त्यामुळे खूपच चांगली परिस्थिती त्यांच्यामध्ये होती असं आपण म्हणू नये. त्यामुळे हे त्यांच्या बालपणाकडे आपण शिकावं. शिक्षणासाठी रामेश्वरमला त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतलं आणि मग पुढचं शिक्षण घेण्याची वेळ आली. मग त्यांचे वडील त्यांना काय म्हणाले हे मला महत्वाचं वाटतं, कारण रामेश्वरम पर्यंत प्राथमिक शिक्षणाची सोय होती, पण पुढचं शिक्षण, माध्यमिक शिक्षण, उच्च शिक्षण घेण्यासाठी दुसरीकडे जावं लागलं होतं. त्यांचे जे वडील होते जलालुद्दीन, त्यांना असं म्हणाले की अबुल, तू आता शिक्षणासाठी गाव सोडलं पाहिजे. त्यांनी एक उदाहरण दिलं की जसं सिगल पक्षी किंवा बगळे असतात, काही पक्षी येतात बघा आपल्याकडे, फ्लेमिंगो सारखे पक्षी असतात जे स्थानांतर करतात आणि ते कुठून येतात तर थेट परदेशातून, फार अनेक देश ओलांडून इथे येतात. त्याचं उदाहरण देऊन जलालुद्दीन यांनी अब्दुल कलाम यांना सांगितलं की तू काय केलं पाहिजेस, तर शिक्षणासाठी तू पहिल्यांदा गाव सोडलं पाहिजेस. आणि मला वाटतं आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्वाचा विचार आहे. एक विचारवंत होऊन गेलेला ओशो, आपण बऱ्याच जण ऐकलं असेल, आचार्य रजनीश यांनी असं म्हटलंय की माणूस हा वेगवेगळ्या जेलमध्ये अडकलेला असतो. म्हणजे उदाहरणार्थ कसं, मी नोकरी करणार तर माझ्याच जिल्ह्यात करणार, माझ्याच तालुक्यात करणार, माझ्याच गावात करणार. जर इतर ठिकाणी जायची वेळ आली तर मी जाणार नाही. म्हणजे आपण एक जेल तयार करून घेतला, माझ्याच गावात, माझ्याच तालुक्यात, माझ्याच जिल्ह्यात, माझ्याच राज्यात, माझ्याच देशात. तर ओशो असं म्हणतात हा जेल आपण तोडला पाहिजे. म्हणून अब्दुल कलाम यांच्याकडे बघून आपण शिकलं पाहिजे की अब्दुल कलाम तिथून नंतर रामेश्वरम, त्यानंतर रामनाथपुरम मद्रास, मद्रासहून बेंगलोर, बेंगलोरहून थेट न्यूयॉर्क आणि राष्ट्रपती झाल्यानंतर त्यांनी पूर्ण जगाची सफर केली. त्यामुळे आपण एक लक्षात घ्यावं, मोठं व्हायचं असेल तर हे सगळी बंधने, या सगळ्या सीमा ज्या असतात, त्या चौकटी ज्या असतात
आपण ठरवलेले आहे ते आपण तोडले पाहिजे. त्यामुळे अबुल हा जो लहानपणीचा अबुल आहे याने वडिलांचं म्हणणं शिरसावंत मानलं आणि तो शिक्षणाला बाहेर पडला आणि रामनाथपुरमच्या शाळेने तो दाखल झाला. आता शाळेमध्ये शिक्षक सुद्धा चांगले भेटले पाहिजे. अनेक महापुरुषांचं जर तुम्ही जीवन पाहिलं तर त्यांचं महापुरुष होण्यामागचं कारण बरंचसं असतं की त्यांना मिळालेले शिक्षक. एक शिक्षक जर चांगला मिळाला तुम्हाला, एक शिक्षक एक, तरी तुमचं जीवन बदलून जाऊ शकतं. असंच एकदा अब्दुल कलाम यांनी वर्गामध्ये विचारलं, शिक्षकांनी असं विचारलं की सांगा तुमच्या मनात काय प्रश्न आहे, तुम्हाला काय हवं असं वाटतं. तर अब्दुल कलाम यांनी, विद्यार्थी अब्दुल कलाम एक 10-12 वर्षाचे, त्यांनी असं म्हटलं की सर मला पक्षासारखं उडता येईल का. खरं तर आजचे मास्तर असते तर ते म्हणले असते काय फालतू प्रश्न विचारला जातो, जास्त उडवणीचे काम करून नको बस काय, असा एखादा शिक्षक म्हणला असता. पण अब्दुल कलाम यांनी त्यांच्या अग्निपंख आत्मचरित्रात प्रत्येक पानावर ते जाणवतं की त्यांनी आपल्या शिक्षकांना धन्यवाद दिले. ते म्हणजे मला जे शिक्षक लाभले त्यांनी मला समजून घेतले आणि मग त्या शिक्षकांनी त्याला सांगितलं की तुला पक्षासारखं उडायचंय का, तू उडू शकतो, त्यासाठी तुला या क्षेत्राचा आवड आहे. आणि म्हणून अब्दुल कलाम यांनी ते क्षेत्र निवडलं की जे त्यांनी ठरवलं. त्यांनी जेव्हा त्यांनी पदवीचं शिक्षण घ्यायची वेळ आली तेव्हा त्यांनी बीएससी इंजिनिअरिंग केलं आणि बीएससी नंतर जेव्हा विषय घ्यायचा वेळ आला तेव्हा त्यांनी एरोडायनामिक्स किंवा एरोनॉटिकल इंजिनिअरिंग ज्याला आपण म्हणतो, विमान उड्डाणशास्त्र, या विमान उड्डाणशास्त्रामध्ये त्यांनी खरं तर त्यांचं शिक्षण पूर्ण केलं. आणि शिक्षण कसं पूर्ण केलं एक तसं तपशील सांगण्यासाठी सुद्धा खूप वेळ लागेल, परंतु आपण अब्दुल कलाम यांचा जन्मदिन हा जागतिक विद्यार्थी दिन म्हणून साजरा करतोय. आपल्या सर्वांना माहिती, जसं वाचन प्रेरणा दिन म्हणून आपण महाराष्ट्रात साजरा करतो. महाराष्ट्र शासनाचं पत्र आहे की हा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून महाराष्ट्रात साजरा व्हावा. पण त्याच्या आधी युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन, संयुक्त राष्ट्र संघटनेचं सांगितलं, जाहीर केलं 2010 की हा दिवस जगभर जागतिक विद्यार्थी म्हणून साजरा व्हावा. तर त्यांचा जन्मदिवस काय विद्यार्थी म्हणून साजरा व्हावा, माणसाला आयुष्यभर विद्यार्थी कसं राहता येतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे अब्दुल कलाम. प्रेषित मोहम्मद पैगंबर असं म्हणतात बघा की माणूस हा जन्माच्या पाळण्यापासून मरणाच्या तिरडीपर्यंत विद्यार्थी असला पाहिजे. पण असं नाही झालं पाहिजे की चला आता आम्ही डीएड करत आहोत, आम्ही आता शिक्षक झालो म्हणजे आता आम्हाला शिकायची गरज नाही. उत्तम शिक्षक हा आजन्म जिज्ञासू विद्यार्थी असं आपण म्हणतो ना, ते आपण अब्दुल कलाम यांच्याकडे बघून शिकावं. कारण अब्दुल कलाम यांनी जे जे शिक्षण घेतलं तिथे ते टॉप राहिले, टॉप. ज्ञान साधना, बरं नुसती ज्ञान साधना कशी पोपट पंचीची नाही, तुम्ही मला रट्टा मारून खूप टक्केवारी मिळवली असंही नाही. ज्याला आपण आणि सायन्स मध्ये तर प्रॅक्टिकल बेसिस नॉलेज आहे ना, तेव्हा त्यांनी जे जे काम केलं बीएससी मध्ये ते टॉपर राहिले. नंतर त्यांनी जे मी सांगितलं तुम्हाला एरोडायनामिक्स यामध्ये त्यांनी प्रोजेक्ट केलाय. आता आपल्याकडचे प्रोजेक्ट आपल्याला माहिती आहे. विज्ञान प्रदर्शन जेव्हा आपण भरवतो सर, आता आम्ही शिक्षक म्हणून बऱ्याच वेळा प्रदर्शन भरवतो, जिल्हा परिषद प्रदर्शन भरवते, इन्स्पायर अवॉर्ड नावाची एक मोठी संस्था आहे ती विज्ञान प्रदर्शन भरवते. यामध्ये आपण काय आणतो, तेच प्रयोग, आदर्श गाव, सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, म्हणजे काही नाविन्य असतं त्याच्यामध्ये. तेच जे मागच्या वर्षी झालेले त्याला फक्त थोडं मॉडिफाय करायचं, त्याला चांगलं सजवायचं, नवे विद्यार्थी, नवाचार, पण प्रयोग तोच. पण अब्दुल कलाम यांनी जे तिथे प्रोजेक्ट केले ते प्रोजेक्ट काहीतरी इनोव्हेटिव्ह होते, क्रिएटिव्ह होते, नवनिर्मिती ज्याला आपण म्हणतो. आणि शिक्षकाचं कामच आहे जो क्रिएटिव्हिटी करतो, जो विद्यार्थ्यांमध्ये क्रिएटिव्हिटी जागी करतो. आपण म्हणतो ना शिक्षकाचे 3 प्रकार पडतात. अ गुड टीचर टीचेस, अ बेटर टीचर एक्सप्लेन्स, बट द बेस्ट टीचर मोटिवेट्स. चांगला शिक्षक फक्त शिकवतो, अ गुड टीचर टीचेस, अ बेटर टीचर एक्सप्लेन्स, त्याच्यापेक्षा चांगला शिक्षक स्पष्ट करून सांगतो, बट द बेस्ट टीचर मोटिवेट्स. पण सर्वात चांगला शिक्षक हा विद्यार्थ्याला शिकण्याची प्रेरणा देतो. शिकायचं का हे त्याला शिकवतो. बाकी तर पाठ्यपुस्तक आपण शिकवतो, अभ्यासक्रम आपण शिकवतो, पाठ्यक्रम आपण शिकवतो, पण स्वतः कसं शिकायचं, स्वतः प्रेरणा घेऊन कसं शिकायचं हा उत्तम शिक्षक शिकवत असतो, बेस्ट टीचर शिकवत असतो. आणि अब्दुल कलाम यांना असे शिक्षक लाभले, त्यांच्याची प्रेरणा जागी झाली. आणि म्हणून त्यांनी जे जे प्रोजेक्ट केले हे आतापर्यंत कुणीही न केलेले ते क्रिएटिव्ह प्रोजेक्ट होते विमान उड्डाण शास्त्रामध्ये. आणि त्यांनी ज्या ज्या ठिकाणी भाग घेतला, म्हणजे त्यांनी कॉलेजला असताना एक निबंध लिहिला सर. निबंध काय होता, आता आपल्याला निबंध कोणते आवडतात, माझी आवडती शाळा, माझा आवडता प्राणी, माझे आवडते शिक्षक. अजून याच निबंधात आपण
अडकून पडलेला होता. आपली परीक्षेवर सुद्धा अडकून पडलेली. पण अब्दुल कलाम यांनी आणखी निबंध स्पर्धा अशी होती की तुम्हाला जे वाटतं त्या विषयावर निबंध लिहा. अब्दुल कलाम यांनी निबंध लिहिला, आपण बनवूया आपले विमान. आपल्या देशाचं विमान दुसरे बनवणार नाही, आपण बनवू, असा निबंध त्यांनी लिहिला. हा निबंध देशात सर्वोत्कृष्ट ठरला. म्हणजे किती झेप असावी माणसाची, काय क्रिएटिव्ह थिंकिंगची. आणि म्हणजे ते लहानपणापासून जे स्वप्न त्यांनी पाहिलं होतं ते स्वप्न त्यांच्या सोबत ते जगत होते. त्यांचं एक महत्वाचं वाक्य स्वप्नाच्या बाबतीत आपल्या सर्वांना माहित असेल की स्वप्न ते नसतात जे झोपेत आपण बघतो, तर स्वप्न ते असतात जे आपल्याला झोप येऊ देत नाही. ते जगणारे ते स्वतः जगले, आपण फक्त म्हणतो आणि झोपेतच स्वप्न बघतो. पण अब्दुल कलाम हे स्वतः जगले, त्यांनी ते करून दाखवलं. आणि म्हणून शिक्षण घेताना सुद्धा त्यांच्यातला विद्यार्थी शिक्षण घेतानाच नाही म्हणत नाही, ते ज्या ज्या पदावर गेले, वैज्ञानिक म्हणून, शास्त्रज्ञ म्हणून, एखादा प्रकल्पाचा प्रमुख म्हणून, प्रत्येक जबाबदारी त्यांनी विद्यार्थी म्हणून पार पाडली. आणि म्हणून युवकांना असं वाटलं की एक विद्यार्थ्यांना मोटिवेटर, म्हणजे नंतरच्या काळामध्ये राष्ट्रपती म्हणून सुद्धा त्यांनी विद्यार्थ्यांना जास्त संबोधित केले. सहसा असा राष्ट्रपती दुर्मिळ आहे की जो राष्ट्रपती प्रामुख्याने शाळामध्ये गेला, कॉलेजमध्ये गेला, IIT, IIM सारख्या कॉलेजमध्ये गेला, विद्यापीठामध्ये गेला. जास्तीत जास्त काळ या राष्ट्रपतींनी विद्यार्थ्यांसोबत घालवला. हे त्याच्या मागचं एक गुपित आहे की त्यांना विद्यार्थी त्यांचाच काय काळ साजरा करायचा. तर हे त्याच्या मागचं रहस्य आहे. हा माणूस स्वतः एक उत्तम विद्यार्थी होता, सर्वोत्कृष्ट विद्यार्थी होता. आणि या माणसाचं ध्येय होतं की मला नेहमी विद्यार्थ्यांशी संवाद साधायचा. आणि म्हणून तो एक सन्मान त्यांना त्या ठिकाणी मिळाला. तर या प्रकारचं शिक्षण त्यांनी खरं पूर्ण केलं. अब्दुल कलाम असं म्हणतात बघा, मला एकच व्हायचं होतं, त्यांचं स्वप्नच होतं की मी होणार तर पायलट होणार. पण दुर्दैवानं एका दोन ठिकाणी त्यांनी मुलाखती दिल्या. त्यांच्या कोर्स पूर्ण झाल्यानंतर, PG पूर्ण झाल्यानंतर हवाई दलामध्ये एक मुलाखत दिली आणि एक संरक्षण विभागाचं एक डिपार्टमेंट होतं, तिथे एक मुलाखत दिली. हवाई दलामध्ये मुलाखतीमध्ये त्यांनी 8 विद्यार्थी निवडले, यांचा नंबर 9 होता. ते नाराज झाले, निराश झाले. परंतु पुन्हा एकदा आपल्याला लक्षात येईल की त्यांनी त्याला पॉझिटिव्हली घेतलं. ठीक आहे, माझं पायलट होण्याचं स्वप्न बनलंय. खरं त्यांच्या वडिलांना असं होतं की त्यांनी कलेक्टर व्हावं, जिल्हाधिकारी व्हावं. परंतु त्यांनी नंतर असं लिहून ठेवले की मला माझं आत्मचित्र का नाही आवडलं. ते म्हणाले मी पायलट झालो असतो तर मी कदाचित आत्मचित्र लिहिलं नसतं, मला गरज वाटली नसती. मी कलेक्टर झालो असतो तरी मला गरज वाटली नसती. पण मी रॉकेट इंजिनियर झालो म्हणून असा बनलोय. त्यांनी सांगितलं की नियती कधी कधी आपली परीक्षा घेत असते. त्या परीक्षेमध्ये ठीक आहे, मला असं वाटलं की मी नियतीला असं अपेक्षित आहे की मग मी पायलट न व्हावं, मी कलेक्टर न व्हावं, तर मी रॉकेट इंजिनियर व्हावं. आणि म्हणून त्यांनी रॉकेट इंजिनियर ही फील्ड निवडली. आणि त्याचा पुढचा इतिहास आपल्या सर्वांना माहिती. अब्दुल कलाम यांनी काय काय करून ठेवलं आपल्या देशासाठी. आपल्याला रोहिणी आणि मेनका माहिती आहेत. कोणी द्या रोहिणी मेनका? स्वर्गातल्या अप्सरा. आपल्याला अप्सरा म्हणून जास्त माहिती. काय सांगता रोहिणी मेनका काय? हे रॉकेट्स आहेत आपले पहिले, भारताचे पहिले अग्निबाण येते. म्हणजे त्यांनी पहिल्यांदा रॉकेट्स जी निर्माण केले भारताने, त्या प्रकल्पाचे ते हेड होते. आणि रोहिणी सारखं, मेनका सारखं रॉकेट कशासाठी? तर उपग्रह वर पाठवण्यासाठी, अवकाशात वर पाठवण्यासाठी. त्यासाठी रॉकेट तर पाहिजे ना, काहीतरी वर पाठवायचे. त्याला वर पाठवण्यासाठी एक शक्ती लागते, त्याला आपण अग्निबाण म्हणतो. त्या अग्निबाणाच्या सहाय्याने ती गती आपण त्याला देतो आणि मग ती वस्तू अवकाशाच्या बाहेर जाते किंवा गुरुत्वाकर्षण शक्तीच्या बाहेर जाते. तर रॉकेट निर्मितीमध्ये अत्यंत महत्वाचा रोल होता अब्दुल कलामांचा. दुसरी गोष्ट, बरं हा माणूस थांबला नाही, म्हणजे या माणसाला थांबणं माहित नव्हतं. या माणसाबद्दल अनेक त्यांच्या चरित्रकारांनी असं म्हटलं की 24 तास काम करणारा व्यक्ती जगातला, कायम काही ना काहीतरी डोक्यात सुरू आहे, कायम काही ना काहीतरी. आणि मी नेहमी सांगतो, ते मला आवडतं. अल्बर्ट आइन्स्टाईन असं म्हणतो बघा की आपलं कसं असतं, थोडं काम केलं की आपण आराम करतो. 1 तास अभ्यास झाला की 2 तास आराम होतो आपला. अल्बर्ट आइन्स्टाईन असं म्हणतो की आरामाची व्याख्या काय किंवा विश्रांतीची व्याख्या काय? कामात बदल म्हणजे आराम. तुम्ही कामात बदल करा तो तुमचा आराम असेल. उदाहरणार्थ, तुम्ही समजा सध्या मानसशास्त्राचं पुस्तक 1 तास वाचताय, कामात बदल करा, शैक्षणिक मूल्यमापनाचं पुस्तक घ्या, झाला तुमचा आराम सुरू झाला. या पद्धतीने ते आराम त्यांनी डिफाईन केला. त्याच्यामुळे अब्दुल कलाम जसं मी म्हणालो, 24 तास पुढे त्यांचं काम आहे
क्षेपणास्त्राचं काम. त्यांना मिसाईल मॅन जी ओळख केली ना, ते खरं तर त्यांचं हायलाइट केलं काम. पृथ्वीसारखं क्षेपणास्त्र असो. मिसाईल कशासाठी? तर देशाचं संरक्षण करण्यासाठी. भारताचं नेहमी असं धोरण राहिले, भारताचं धोरण असं राहिले की कधीही भारत स्वतःहून असं म्हणणार नाही की आम्ही इतर देशावर आक्रमण करू. पहिल्यांदा जर त्या देशाने आमच्यावर आक्रमण केलं तरच आम्ही आक्रमण करू. त्याच्यामुळे भारताने जे काही केले ते फक्त स्वसंरक्षणार्थ, आत्मसंरक्षणार्थ किंवा बचावात्मक प्रयत्न आपण त्याचा जो प्रकार होता. त्यामुळे पृथ्वीसारखे क्षेपणास्त्र असो, अग्निसारखे क्षेपणास्त्र असो, त्रिशूल किंवा पुढची बरीच क्षेपणास्त्र, ब्रह्मोस पर्यंत, आता लेटेस्ट मधल्या अनेक क्षेपणास्त्रापर्यंत ते जेपर्यंत हयात होते तोपर्यंत त्यांचे इनपुट्स तिथं दिले गेले. पण सगळ्यात महत्त्वाचे जे दोन क्षेपणास्त्र त्यांच्या नावावर मानले जातात, पृथ्वी आणि अग्नी, तर या क्षेपणास्त्र मिसाईल निर्मितीमध्ये सुद्धा अत्यंत महत्त्वाची भूमिका त्यांची होती. आणि म्हणून तिथूनच खरं त्यांचं नाव मिसाईल मॅन झालं. कारण ज्या ज्या मिसाईल तयार झाल्या, आतापर्यंत भारत दुसरीकडून मिसाईल मागवायचा, साहित्य मागवायचा, इथं जोडणी करायचा आणि मिसाईल तयार करायचा. पण स्वतःची स्वदेशी बनावटीची मेड इन इंडिया ज्याला आपण म्हणूया अशी मिसाईल तयार करण्याचं काम त्यांनी केलं. आणि म्हणून त्यांना मिसाईल मॅन म्हटलं गेलं. ह्याच्या पुढे जाऊन त्यांनी आणखी एक जबरदस्त काम केलं. आपल्या सर्वांना माहित असेल 1974 आणि 1998 काय 2 वर्षे. 74 आणि 98 याचा एक कॉमन धागा आहे. तो धागा असा आहे अणु चाचणीचा. 1974 ला इंदिरा गांधींनी अणु चाचणी घेतली आणि 1998 ला अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळामध्ये अणु चाचणी झाली. खरं तर 74 च्या अणु चाचणीमध्ये ते एक सहाय्यक होते. त्यावेळेस मला वाटतं कदाचित राजा रामन्ना नाव कमी चुकू शकतं माझ्याकडून, पण जशी माझी स्मृती आहे तसं सांगतो मी. त्यावेळेस राजा रामन्ना लीड करीत होते. परंतु 98 ची जी पोखरणची अणु चाचणी झाली त्याच्यामध्ये अब्दुल कलाम लीड करत होते. आणि म्हणून फक्त रॉकेट्स नाही, क्षेपणास्त्र नाही, तर भारताला जागतिक पातळीवर एक अणुशक्ती असणारा देश, ही काही कमी गोष्ट नाही, फार कमी देश आहे ज्यांच्याकडे अणुशक्ती आहे, अण्वस्त्र आहे. त्यामुळे भारत सुद्धा अण्वस्त्रांची निर्मिती करू शकतो. भारत सुद्धा एक बलवान देश आहे की जगाच्या पटलावर ज्यांनी दाखवून दिलं. त्यामध्ये महत्वाचा वाटा, सिंहाचा वाटा हा अब्दुल कलामांचा होता. आणि हा माणूस ज्या वेळी या माणसाने काम केलं का त्यावेळेस त्यांचं म्हणणं असं होतं, जर यश आलं तर ते माझ्या टीमचं असेल आणि अपयश आलं तर ते माझ्या एकट्याचं असेल. एक टीम लीडर कसा असावा याचा एक आदर्श उदाहरण. अपयश ज्यावेळी येईल त्यावेळेस मी ते माझ्या स्वतःवर घेतो, ते माझ्या मुळाला. पण ज्यावेळेस यश मिळेल त्यावेळेस ते यश हे माझ्या टीमचं आहे. आणि त्याच्यामुळे त्यांना नेहमी सातत्याने अशा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये यश मिळत गेलं. आणि एक मोठं काम, खरं तर एक व्यक्ती किती काम करू शकतो, किती उत्तुंग काम करू शकतो. इथं आपल्याला म्हणतो काहीतरी नवं शोधायचं म्हणलं तर लोक आयुष्य घालतात तरी नवं सापडत नाही. नवं काहीतरी म्हणतो बरं का, काहीतरी नवं जे अजून कुणीच तयार केलं नाही ते जर आपल्याला शोधायचं म्हणलं तर काही लोकांचे आयुष्य जातात पण तरी सापडत नाही. पण या माणसाने कितीतरी नवं उभं केले. आणि म्हणून जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा पुरस्कार तुमच्या पाठीमागे धावत येत असतात. 3 सर्वोच्च सन्मान या माणसाला मिळाले भारताचे. पद्मभूषण हा भारताचा 3रा नागरी सन्मान, पद्मश्री हा 4था आहे. पद्मभूषण त्यांना मिळालं. पद्मविभूषण हा 2रा नागरी सन्मान त्यांना मिळाला. आणि 1997 साली भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान सुद्धा त्यांनी पटकावला, फक्त कामाच्या बळावर. म्हणजे तुम्ही एकदा काम करा, पुरस्कार आपोआप तुमच्या पाठीमागे येतील, पदव्या आपोआप तुमच्या पाठीमागे येतील. हे फक्त तुम्ही तुम्हाला भारताचे पुरस्कार सांगितले. जर तुम्ही विकिपीडियावर गेलात किंवा तुम्ही त्यांचं चरित्र अभ्यासलं तर तुम्हाला भारताच्या बाहेरील सुद्धा, म्हणजे एक रॉयल सोसायटी म्हणून एक ब्रिटिश मध्ये एक संस्था आहे. ती रॉयल सोसायटी काय करते, जे टॉपचे शास्त्रज्ञ आहेत, म्हणजे रॉयल सोसायटीचा सभासद मिळणं किंवा त्यांचं पुरस्कार मिळणं म्हणजे नोबेल सारखंच काम आहे. तर त्या रॉयल सोसायटीचं सुद्धा एक मेडल अब्दुल कलामांना जाहीर झाले. आणि असे अनेक पुरस्कार त्यांच्या कामावर त्यांना मिळाले आहेत. आणि या माणसाचं भाग्य असं की जसं म्हणतो आपण बऱ्याच माणसांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर होतात. आपण आंबेडकरांचं उदाहरण घेऊ, मरणोत्तर त्यांना पुरस्कार जाहीर झाला. अनेक नावं आपण घेता येतील की आता नरेंद्र दाभोळकर यांची हत्या झाली 2013 आणि लगेच 1 महिन्यात त्यांना पद्मश्री जाहीर झाली. काय करायचं ते पुरस्काराचं, म्हणजे व्यक्ती जिवंत असताना जर तुम्हाला त्यांची किंमत नसेल आणि व्यक्ती मेल्यानंतर तुम्हाला किंमत त्यांची करता येत असेल तर असं काही कामाचं नाही.
असं भाग्य फार कमी व्यक्तीला लाभतं की काम तर सुरू आहे आणि पुरस्कारही मिळत आहे, तो मानही मिळतोय. पुरस्कार त्यांचं काम नसतं पण मानही मिळतोय. म्हणून 97 यांना भारतरत्न मिळाला आणि राष्ट्रपती पदाची निवडणूक जाहीर झाली. आणि मग काही नावं समोर आली. खरं तर यांच्या विरुद्ध ज्यांनी लढाई लढली त्या सुद्धा काही साधे सुद्धा स्त्री नव्हत्या. आपल्या सर्वांना माहित असेल कॅप्टन लक्ष्मी सेहगल, ज्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या एका ज्याला आपण फ्रंटल म्हणतो, एक तुकडी म्हणतो सैन्याची, त्या तुकडीमध्ये त्यांनी काम केलं होतं. असा एक मातब्बर विरोधक त्यांच्या विरुद्ध होता. पण तरी यांची निष्प्रभ व्यक्ती. आणखी एक गोष्ट, हा माणूस आजन्म जसा विद्यार्थी होता का तसा आजन्म अविवाहित होता. त्याच्यामुळे कदाचित जास्त काम त्यांच्याकडे झाले असते. आपल्याकडे काय विवाहाचा जेल टाकला का, लग्नाची बिडीच म्हणतो आपण, त्याला बिडीच म्हटलेलं, लग्नाची बिडी. तो एक जेल नाही डेंजर, म्हणजे माझ्या शुभेच्छा आहेत तुम्हाला. पण जर खूप काही मोठं करत असेल तर असा त्याग करावा असं आपण म्हणू शकतो. तर या माणसाने आजन्म अविवाहित राहिला आणि म्हणून हे जे सापडतं आपल्याला त्यांच्यामध्ये की हे सगळे पुरस्कार त्यांच्यावर धावून आले. राष्ट्रपती पदाची निवडणूक जी झाली लोकांना असं वाटलं की याच व्यक्तीला आपण निवडून दिलं, कारण तोपर्यंत असा व्यक्ती, म्हणजे माझा जो अभ्यास आहे मला वाटतं तोपर्यंत अविवाहित व्यक्ती कुणी राष्ट्रपती झाला असं झालं नव्हतं. आणि मग प्रचंड मतांनी, मला असं वाटतं की त्या कॅप्टन लक्ष्मी सेहगल यांना फक्त 1 लाख मतं मिळाली आणि यांना 9 लाख मतं मिळाली अब्दुल कलाम यांना. म्हणजे कामाची पावती कशी म्हणतो आपण, सगळ्या लोक म्हणजे जी राष्ट्रपती पदाची निवडणूक असते इलेक्ट्रोल म्हणतो आपण त्याला, त्याच्यामध्ये सर्वाधिक आता म्हणजे ती रेकॉर्ड ब्रेक मतं असू शकतात. तर ते 11वे राष्ट्रपती झाले. पण या माणसाने राष्ट्रपती पदावर असताना कधीच असं केलं नाही रबरी शिक्क्यासारखं काम. आपण शब्द ऐकला असेल रबरी शिक्का. राष्ट्रपती म्हणजे काय की रबरी शिक्का. उदाहरणार्थ पंतप्रधानांनी धोरणं जाहीर करायची आणि राष्ट्रपतींनी काय करायचं, फक्त सह्या करायच्या. सयाजीराव फक्त सह्याच करायच्या. अब्दुल कलाम यांनी त्यालाही छेद दिला. म्हणजे जी काही कामं त्यांनी केली ती स्वतः विचार करून सुद्धा केली. त्यांच्याकडे माफीचे अर्ज आले. आपल्याला माहिती असेल जर एखादा गुन्हेगार असेल त्याला जर फाशी शिक्षा झालेली असेल किंवा खूप मोठी शिक्षा झालेली असेल तर माफीचे अर्ज करायचा एक कलम आहे. राष्ट्रपतीकडे पेद असतं. परंतु अब्दुल कलाम यांनी कुणालाही तो अर्ज मान्य केला नाही, कुणाचाच. कारण त्यांनी असं म्हटलं की यांनी गुन्हा केला, यांना शिक्षा झाली पाहिजे आणि माझा भारतीय संविधानावर विश्वास आहे. मी कोण आहे म्हणजे न्याय देणार? न्याय संविधान देईल. संविधानाने सर्वोच्च न्यायालयाने ठरवलंय ना यांना फाशी द्यायची, तेव्हा माझी सही काय? म्हणजे इतका तो तत्वनिष्ठ माणूस होता. म्हणून राष्ट्रपती पदावर असताना सुद्धा या माणसाने कधीही एक पदाचा गर्व म्हणतो ना आपण, कुठेही जाणवला नाही. तुम्हाला मी पदाचा गर्व त्यांना कसा जाणवला नाही याचं एक उदाहरण सांगतो. असाच एक कार्यक्रम होता IIT बनारस हिंदू युनिव्हर्सिटी या ठिकाणी तो कार्यक्रम होता आणि आयोजकांनी स्टेजवर मान्यवरांच्या 5 खुर्च्या ठेवल्या होत्या. सध्याची 5 असेल. तर त्यांनी काय केलं, इतर जे 4 मान्यवर आहेत त्यांच्यासाठी थोड्या कमी आकाराच्या कमी साईजच्या खुर्च्या आणि राष्ट्रपतीच्या खुर्चीवर बसणार आहे ती थोडी मोठी खुर्ची. म्हणजे 5 मान्यवर स्टेजवर आले. अब्दुल कलामांनी पाहिलं की एक खुर्ची मोठी आणि नेमप्लेट्स लावलेले असतात ना, त्यांनी पाहिलं की ही खुर्ची माझ्यासाठी आहे. त्यांनी आयोजकांना असं अलीकडे बोलवलं. त्यांनी असं म्हटलं की जरी मोठी खुर्ची कोणासाठी आहे, अगोदर असं विचारलं तर आयोजक म्हणाले तुमच्यासाठी. त्यांनी असं सांगितलं जरी मोठी खुर्ची माझ्यासाठी असेल तर मी इथं बसणार नाही, मी खाली जाऊन बसतो. आणि मग आयोजकांनी ती मोठी खुर्ची बदलली, त्या सारख्याच आकाराची खुर्ची तिथं आणून ठेवली. म्हणजे माणूस किती म्हणजे वर गेला, मोठ्या पदावर गेला तरी किती नम्र असला पाहिजे. म्हणजे आपण म्हणतो बघा, जरी सूर्यचंद्र लागले हाती तरी न विसरावी पायाखालची माती. अशा प्रकारचा एक अभिव्यक्ती किंवा एक दृष्टिकोन अब्दुल कलामांकडे होता. एक साध्या गोष्टीमधून आणखी एक किस्सा त्याच्यावरती सांगितला जातो. अब्दुल कलाम यांच्या राष्ट्रपती भवनमध्ये त्यांचे 50-60 नातेवाईक आले एकदा भेटायला. डायरेक्ट फॅमिली टूर झाली म्हणायची. 50-60 नातेवाईक. आता एखादा काय म्हणतो, चला राष्ट्रपती आपलाच माणूस आहे, घ्या माझ्याकडून. किती त्यांनी माझ्या त्या 50-60 ज्यांचे नेते होते, त्यांचे मित्र होते, त्या परिवारात तिथं आले, तिथं राहिले. अब्दुल कलाम यांचा पवित्र असा होता की हे जे आलेत का ते माझे पाहुणे, देशाचे पाहुणे आहेत काही, ते माझे वैयक्तिक पाहुणे, त्याच्यामुळे ना देशाचा खर्च होणार नाही.
यांच्या जेवण्या खाण्याचा खर्च माझ्या वैयक्तिक कमाईतून मी देणार. यांना जी फिरायला वाहन आहे ही राष्ट्रपतींची नाही, ही वाहनं खाजगी वाहनं लावा, त्याचे बिल मी पे करतो. म्हणजे एखादा म्हणला असता चला घ्या हात धुवून आता थोडं हातात पडले. म्हणजे आजकालच्या राजकारण्यांनी खरं तर आता निवडणुका जवळ आहेत. लाल बहादूर शास्त्री हे नाव पण ऐकलं होतं. लाल बहादूर शास्त्री 2 ऑक्टोबर त्यांची आपण जयंती साजरी केली गांधीजीच्या समवेत. ते सुद्धा एक स्वच्छ राजकारणी होते. रेल्वे मंत्री पदाचा राजीनामा असो किंवा स्वतःच्या नावावर काही इस्टेट त्यांनी कमवले नाही. तसंच उदाहरण म्हणजे अब्दुल कलामांचं. त्यांनी स्वतः आपल्या ज्या नातेवाईकांचा जेवणा खाण्याचा खर्च, फिरण्याचा खर्च 2,54,000 अशी काहीतरी रक्कम होती. त्यांनी असं सांगितलं की माझं जे वेतन आहे का राष्ट्रपती मला मिळतं त्या वेतनातून ती कपात करा. म्हणजे माणूस किती वर गेला तरी किती त्याने नम्र असलं पाहिजे. त्याचं एक आदर्श उदाहरण म्हणजे अब्दुल कलाम आहे. अब्दुल कलाम यांनी जेव्हा राष्ट्रपती पद सोडलं 2002 ते 2007 ही 5 वर्ष त्यांची टर्म होती. त्यांनी जेव्हा ते राष्ट्रपती पद सोडलं तेव्हा तिथल्या लोकांनी त्यांना असं विचारलं की तुमचा निरोपाचा संदेश लिहा. ते म्हणजे कशाचा निरोप म्हणले, मी फक्त राष्ट्रपती म्हणून इथून पदावरून दूर होतोय पण मी अजूनही माझ्या 100 कोटी लोकांसोबत जोडलेलाच राहील. फक्त मी पद म्हणून तिथं उपस्थित होतो पण माझं जे जोडणं आहे या देशाशी, येथील नागरिकांशी, ते माझं कायम राहील. आणि त्यांनी ते तंतोतंत पाळलं. आपण जर अब्दुल कलाम यांच्या एकंदर विचारधनाचा विचार केला, त्यांचे विचार जर आपण पाहिले तर त्यांनी आपल्या अग्निपंखामध्ये, तुम्ही अग्निपंखाचं जर पान पाहिलं त्यामध्ये एक तरी ओळ अशी सापडते की असं वाटतं की हे ओळ लगेच लिहून घ्या. इतकं जबरदस्त ते आत्मचित्र आहे. आणि म्हणून त्याला एक आपण काय म्हणू, एक मोटिवेशनल बुक म्हणून, बेस्ट सेलर म्हणून त्याला सध्या मानलं जातं की ते पुस्तक आपण वाचावं, कोणतंही पान काढावं, त्या पानावर आपल्याला एक तरी ओळ अशी सापडते की जी आपल्याला जगण्याचं भान देते, एक जीवनाची प्रेरणा देते. त्यातल्या काही 2-3 गोष्टी मी तुमच्यासमोर शेअर करतो. त्यांनी असं म्हटलंय बघा की कोणत्याही जीवाची निर्मिती या जगामध्ये, कोणत्याही जीवाची निर्मिती करण्यामागे एक विशेष हेतू असतो. हा हेतू तुम्हाला कळला पाहिजे की माझा जन्म कशासाठी झाला. आणि स्वामी विवेकानंद यांनी असं म्हटलं की प्रत्येकाच्या जीवनात 2 दिवस महत्वाचे असतात. पहिला दिवस त्याचा जन्म ज्या दिवशी होतो तो दिवस, ज्या दिवशी आपला जन्म झाला तो दिवस अत्यंत महत्वाचा आहे. दुसरा दिवस कोणता महत्वाचा आहे, ज्या दिवशी त्याला कळतं की माझा जन्म कशासाठी झाला. हा दुसरा दिवस बऱ्याच लोकांना सापडत नाही. ते म्हणून जातात तरी सापडत नाही की माझा दुसरा दिवस, मला माझा जन्म कशासाठी झाला, मी आलो या पृथ्वी तलावर, मी आलो या जगामध्ये, मी काय देऊन जाणार या जगाला. तर हा दुसरा दिवस सापडणं महत्वाचं असतं. म्हणून अब्दुल कलाम यांचं ते जे वाक्य आहे की प्रत्येक जीवाची निर्मिती करण्यामागे एक विशेष हेतू आहे. आणि त्यांनी असं म्हटलंय बघा की तुम्ही तुमच्यातलं 100% देऊ नका. त्यांचंच वाक्य, त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही तुमच्यातलं 50% द्या. किती टक्के द्या? 50% प्रयत्न करा. तुमच्या वतीने 50% प्रयत्न करा. आपोआप ही जी ऊर्जा आहे ना, त्याला देव म्हणा, अल्लाह म्हणा, नियती म्हणा, काय म्हणायचं तुम्हाला, प्रारब्ध म्हणा, नशीब म्हणा, तुम्ही काही म्हणू शकता. तुम्ही 50% द्या. 50% जसं म्हणलं ना ते शाहरुख खानच्या पिक्चर वर आलं, अगर किसी चीज को पूरी दिल से चाहो तो पूरी कायनात तुम्ही उसे करने में लग जाती है, जुट जाती है. तसं अब्दुल कलाम म्हणतात की तुम्ही फक्त 50% द्या. 50% तुम्हाला आपोआप येऊन मिळतील आणि तुमचं काम 100% पूर्ण होईल. हे सुद्धा त्यांचं जे विचारधन आहे हे मला अत्यंत महत्वाचं वाटतं. त्यानंतर त्यांनी असं म्हटलं बघा की आपल्या प्रत्येकामध्ये एका शक्तीचा अंश आहे. त्यांच्या शब्दात सांगायचं म्हटलं तर आपल्या प्रत्येकामध्ये अग्निबिंदूचा अंश आहे. अग्निबिंदू, प्रत्येकामध्ये एक अग्निबिंदू आहे सरचं म्हणणं आहे. आणि म्हणून त्यांनी पुढे असं म्हटलंय की आपल्या प्रत्येकामध्ये अग्निबिंदूचा अंश आहे. त्या अग्निबिंदूला पंख फुटेपर्यंत तुम्ही प्रयत्न करीत राहा. ज्यावेळेस तुमच्या अग्नीला पंख फुटतील, ज्यावेळेस तुम्ही अग्निपंख होता, ज्यावेळेस तुमच्या फायरला विंग्स फुटतील, त्यावेळेस खऱ्या अर्थाने तुम्हाला तो प्रकाश बघायला मिळेल. म्हणजे यामध्ये आपण असं म्हणूया की तुमच्या प्रत्येकामध्ये काहीतरी दिलंय ते सापडलं पाहिजे. आणि शिक्षणाचा हेतूच तो आहे ना. एरिस्टॉटल असो, प्लेटो असो किंवा स्वामी विवेकानंदापर्यंत गांधी शिक्षणाची ही जे गुण आहे त्याचा आविष्कार तुमच्यामध्ये ऑलरेडी आहे. ते फक्त तुम्हाला शोधता आलं पाहिजे. ते शिक्षकाचं काम आहे. आणि म्हणून
अब्दुल कलामने तेच म्हणायचं होतं की तुमच्यामध्ये एक शक्ती आहे, तुमच्यामध्ये एक अंश आहे, त्या अंशाचा तुम्ही शोध घ्या आणि त्या दृष्टीने वाटचाल करा. अब्दुल कलामांनी पुढे जाऊन असं म्हटलं की जिंकण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता? आपण म्हणतो बघा की काही करायचं, काही कशाचा भाग घेतला, जिंकलंच पाहिजे, सगळे जिंकले तर जग कसं चालेल. त्यांनी सांगितलं की जिंकण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता? तर जिंकण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे जिंकण्याची अपेक्षा न ठेवणे किंवा जिंकण्याची गरजच न भासणे. मी करतोय कशासाठी? तर मला घडवण्यासाठी, मला पुढे जाण्यासाठी. मी जिंकण्याची अपेक्षा ठेवणार नाही. आणि म्हणून तुम्ही जर अब्दुल कलाम यांचं सगळं मागचं सगळं काम पाहिलं, त्यांना अनेक ठिकाणी अपयश आलंय. एका क्षेपणास्त्राची चाचणी घेताना क्षेपणास्त्राची चाचणी अयशस्वी झाली. अनेक प्रोजेक्ट त्यांचे त्याला आपण म्हणतो ना लाल फिटीत गेले. लाल फिटीत माहिती ना की आपण एखादा प्रोजेक्ट सुरू केला, शासन म्हणला तर बंद करा. असे अनेक इनोव्हेटिव्ह आयडियाज त्यांच्या बंद झाल्या. अनेक प्रयोग फसले, अनेक उड्डाणं फसली, पण तरी सुद्धा त्यांनी ते थांबले नाही. कारण त्यांचं पुढचं वाक्य असते, ते म्हणतात की चुका सुधारण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे काय? चुकांची अपेक्षा ठेवा. असं म्हणू नका की मी चूक करणार नाही. त्यांचं म्हणणं आहे माणूस एक चूक करू शकतो. त्यामुळे तुम्ही असं म्हणू नका की मी मिस्टर परफेक्ट होईल. नाही म्हणा, परफेक्ट कुणीच नसतो. परिपूर्णता कोणालाच मिळू शकत नाही, कारण मनुष्याला अनेक मर्यादा असतात. म्हणून त्यांनी असं म्हटलं की आपल्याला काम करत असताना चुका होणार, त्याची अपेक्षा आपण ठेवलीच पाहिजे. चुका होणारच आहे, पण त्या चुका मी कशा पुन्हा तीच चूक कशी रिपीट करणार नाही हे बी आपण लक्षात ठेवलं पाहिजे ना. जर तीच चूक पुन्हा झाली तर मग मी माझ्यात काय सुधारणा केली. त्यामुळे चुका आपण सुधारल्या पाहिजेत. आणि याच जोडीने मला एक वाक्य आठवलं की माणूस बऱ्याच वेळा अपयशी होतो. याला जोडून आज आपण पाहिलं तर आज एका शास्त्रज्ञाची स्मृती दिन आहे. तुम्ही दिनविशेष घेता का? दिनविशेष आजचा दिनविशेष लिहिला का? कोणत्या शास्त्रज्ञाचा स्मृती दिन आहे आज? बरोबर आहे, काय? एडिसन, थॉमस अल्वा एडिसन यांचा स्मृती दिन आहे, डेथ अॅनिव्हर्सरी. तो सुद्धा माणूस एक इन्स्पिरेशनल माणूस आहे. तो असा म्हणला होता, त्या माणसाने सुद्धा विजेचा दिव्याचा शोध लावायचा होता. त्या माणसाने 10,000 वेळा प्रयोग केले. म्हणजे आता विचार करा, माणूस एक वेळा प्रयत्न करतो, 2 वेळा प्रयत्न करतो, 3 वेळा प्रयत्न करतो, पण एडिसनने 10,000 वेळा प्रयोग केले. तेव्हा त्याला तो शोध लागला. त्याने जसं म्हणून ठेवले, त्याला लोकांनी मूर्खात काढलं. ते म्हणजे इतका प्रयत्न असतात का? हे 9,999 प्रयत्न फुकट गेले ना तुझे. पण तो असं म्हणतो की हे प्रयत्न व्यर्थ नाही गेले माझे. या 9,999 प्रयोगातून माझ्या असं लक्षात आलंय की विजेचा दिवा बनवण्यासाठी या शास्त्रज्ञांकडे असते. आणि म्हणून तीच ॲटिट्यूड अब्दुल कलामांकडे होती. आणि अब्दुल कलामांचा एक विचार तो या ठिकाणी मांडणं म्हणजे अत्यंत आवश्यक आहे. अब्दुल कलामांनी आपल्या एक संदेश त्यांचा युवकांना की युवकांनो, तुम्ही मला तुमची 10 मिनिटे द्या. आणि काय म्हणतात ते 10 मिनिटाच्या संदेशामध्ये? ते असं म्हणतात की तुम्ही युवक आहात, आपल्याकडे एक सवय झाली सर की काही जर करायचं म्हणलं तर आपण म्हणतो की सरकार करून घेईल, सरकार बघून घेईल काय करायचं, आम्ही कोण करणार, त्यांना निवडून. एक उदाहरण दिलं, स्वच्छता कोणी करायची? सफाई कामगार. स्वच्छता कोणी करायची? शाळेतले शिपाई. स्वच्छता कोणी करायची? यांनी करायची. म्हणजे आपण असं ठरवून टाकले ह्यांनी स्वच्छता करायची. पण अब्दुल कलाम असं म्हणतात, जर देश स्वच्छ करायचा असेल तर फक्त यांनी स्वच्छता करून जमल का? ही जबाबदारी प्रत्येकाची आहे. त्यामुळे त्यांनी असं म्हटलंय की सरकार काय म्हणते, व्यवस्था काय म्हणते, याच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका. मी काय करू शकतो? खूप मोठं काम आपल्याला करायचं नाही, पण माझं एक पाऊल मी देशासाठी उचलू शकतो का? आणि हे सांगताना त्यांनी जॉन एफ केनेडी, जे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचं एक वाक्य सांगितलं जे आपण ऐकलेलं आहे. ते असं म्हणतात की देशाने तुमच्यासाठी काय केलं याचा विचार करू नका. आपण बरेच वेळ करतो, सरकारने काय केलं आमच्यासाठी, शासनाने काय केलं आमच्यासाठी, यांनी काय केलं आमच्यासाठी, असा विचार करू नका. तर तुम्ही देशासाठी काय केलं याचा विचार करा, असं जॉन एफ केनेडींनी सांगितलं. आणि तोच धागा पकडून त्यांनी सांगितलंय की या तरुणांनी आता हा विचार करण्याची गरज आहे की ठीक आहे, व्यवस्था बदलणं, सरकारमध्ये जाऊन बसणं, ह्या तर गोष्टी होतच राहतील, पण हा देश 125 कोटीच्या पुढे गेला, 130 कोटी. असं आकडेवर येईल की 2050 मध्ये आपण नंबर 1 होणार. चीनला मागे टाकायला आपण
2050 मध्ये. त्यामुळं हा जो देश आहे या मनुष्यबळाचं करायचं काय? ते तर नुसतंच आपल्या किड्या मुंग्यासारखं जन्माला यायचं आणि किड्या मुंग्यासारखंच मरायचं असं अपेक्षित नाही अब्दुल कलाम. त्यांचं म्हणणं असं आहे की एक काहीतरी मी माझं देऊ शकतो या देशाला. जगाला तर लांब राहील पण किमान देशाला, आणि देश या अनुषंगाने की आपण गाव पातळीवर ज्या ज्या पातळीवर आपण काम करतो त्या पातळीवर तुमचं बेस्ट देण्याचं काम तुम्ही करावं. आणि म्हणून या माणसाने या युवकांकडे बघून, तुमच्या सर्वांकडे बघून मिशन 2020 मांडलं. आतापर्यंत या देशाला असं स्वप्नच कोणी दाखवलं नाही. आज जे सगळ्यांच्या तोंडी असतं की 2020 मध्ये भारत महासत्ता होणार आहे, ते स्वप्न कोणी दाखवलं आपल्याला? अब्दुल कलामांनी दाखवलं. त्याचं सगळं श्रेय अब्दुल कलाम यांना आहे. म्हणजे देशाला सुद्धा एक स्वप्न दाखवायचं त्यांनी काम केले की हा भारत जर आपण सगळ्यांनी ठरवलं. स्वामी विवेकानंद म्हणाले होते की मला तुम्ही धारणीचे असे 100 युवक द्या, मी तुम्हाला देश बदलून दाखवतो. इथं तर 100 कोटी. ठीक आहे, थोडीफार आकडेवारी माझ्यावर होऊ शकते कारण भारताला युवकांचा देश म्हटलेला आहे. हो, समविचाराचे नाही. सरांचं म्हणणं आहे की समविचाराचे नाही, ते मी बरोबर आहे. आज युवक आहे पण एकीने एकत्र येणं, समविचाराने एकत्र येणं, तर हे अब्दुल कलामांना अपेक्षित होतं की खूप मोठी युवकांची शक्ती आपल्या देशाकडे आहे. आणि म्हणून आपल्या देशाकडे काय म्हणून बघितलं गेलं सध्या? युवकांचा देश. आणि इतर देश माहिती का तुम्हाला? त्यांना म्हाताऱ्यांचा देश म्हणून ओळखलं गेले. का? चीनचं सांगतो तुम्हाला उदाहरण. चीनने एक धोरण स्वीकारलं बघा लोकसंख्या कमी करण्यासाठी. एकच मूल. घोडासा झाला. एकच मूल या धोरणामुळे तरुणांची संख्या एकदम कमी झाली आणि म्हाताऱ्यांची संख्या वाढली. त्या देशाला आता चूक लक्षात आली. अनेक ठिकाणी नंदकुमार साहेब म्हणून आमचे शिक्षण सचिव आहेत, त्यांनी सांगितलेला एक किस्सा सांगतो. ते दक्षिण कोरियाला गेले आणि तिथल्या अनेक मुलांशी त्यांनी संवाद साधला की तुमच्या समोरची अडचण काय मोठी. तिथल्या मुलीशी सुद्धा संवाद साधला की तुमची अडचण काय मोठी. त्यांचं म्हणणं असं की आमच्याकडे तरुण नाहीत. तिथल्या शिक्षण व्यवस्थेत नाही, तिथली कोणती व्यवस्था घ्या, तिथं काम करण्यासाठी तरुण नाहीत. तिथं युवकांची संख्या फार कमी आहे आणि म्हणून ते देश आज आशेने बघतायत या मोठ्या लोकसंख्येच्या देशाकडे की यांनी किंवा आमच्या देशामध्ये यावं. हे त्यांनी स्वप्न दाखवले की आपण जर आज अशी तयारी केली की मी जे काम करेल हे काम फक्त देशासाठी नाही तर मला बाहेर सुद्धा खूप मोठ्या संधी आहेत. पण मी म्हणालो ना, आपण ते जगच सोडित नाही. देश सोडण्याचा विचार तर आपल्या डोक्यातच येत नाही. एक वेळ जग सोडण्याचा विचार आपल्या डोक्यात होतो, केव्हा हे जग सोडून जातो, पण हे देश सोडून जायचं काम आपल्या डोक्यात येत नाही. तर अब्दुल कलामांना ते अपेक्षित आहे की हे युवक आहेत, या युवकामध्ये एक शक्ती आहे, त्या शक्तीला जागृत केलं पाहिजे. आणि म्हणून युवकांकडे त्यांचं एक मोठं आशास्थान होतं. ते खरंच विचार त्यांचे जर आपण ते मिशन 2020 मधले विचार वाचले किंवा त्यांची अनेक जी पुस्तकं आहेत भारताला वेगवेगळ्या दृष्टीने पुढे नेण्याची, ती पुस्तकं जर आपण पाहिली तर आपल्याला त्यामध्ये निश्चितपणे एक प्रेरणादायी विचार मिळतो. राष्ट्रपती पदावरून निवृत्त झाल्यानंतर या माणसाने काय करावं? बघा, आपण 5 सप्टेंबर शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. का? डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती. का त्यांची जयंती शिक्षक दिन म्हणून साजरा करायची? हा, एक जर तुम्ही सांगा बघा, सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून का साजरी करायची? बरोबर आहे तुमचं? सांगा ना, तुम्ही एक जण सांगा. बोललं पाहिजे आपण. एकदम बरोबर. अजून थोडं याच्यापेक्षा थोडं सर्वपल्ली राधाकृष्णन हे कोण होते? शिक्षक होते. आणि शिक्षक पदावर असताना पद भोगला असताना तिथून ते नंतर कोण झाले? राष्ट्रपती झाले. त्यांच्या मित्रांनी इच्छा व्यक्त केली की चला तुमचा आम्हाला वाढदिवस साजरा करायचा आहे. ते म्हणाले की मग माझा वाढदिवस साजरा करण्यापेक्षा शिक्षकांच्या नावाने तुम्ही वाढदिवस साजरा करा आणि म्हणून आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. आता इथं थोडासा विचार मी जो मांडतोय तो विचार करायची सर्वपल्ली राधाकृष्णन यांना कमी दाखवण्यासाठी नाही, त्यांचंही मोठं स्थान आहे. पण बघा, तुम्ही विचार करा, शिक्षकाने राष्ट्रपती होणं हा शिक्षकाचा सन्मान आहे का राष्ट्रपती पदावरून शिक्षक होणं हा शिक्षकाचा सन्मान आहे? शिक्षकाने राष्ट्रपती होणं. आता तुम्ही थोडा विचार करा, मला सांगा, एक शिक्षक आहे, तो शिक्षक राष्ट्रपती झाला तर पद तुलनेने मोठं कोणतं मानलं त्यांनी?
मग हा सन्मान शिक्षकाचा झाला का राष्ट्रपती झाला? राष्ट्रपती पदाचा झाला. पण एक राष्ट्रपती तो असं म्हणला की चला आता राष्ट्रपती पदावर निवृत्त होतो, पण मला आता शिक्षक व्हायचंय. मग आता हा कशा सन्मान झाला? शिक्षकाचा सन्मान झाला. म्हणून या अर्थाने सुद्धा अब्दुल कलाम यांच्याकडे आपण पाहिलं पाहिजे. त्यांनी रिटायर झाल्यानंतर किंवा राष्ट्रपती पदावरून पाय उतारल्यानंतर त्यांनी असं ठरवलं, ते म्हणजे त्यांनी त्यांना विचारलं की तुम्हाला आता काय करायचं? ते म्हणजे आता मला मनसुक्त शिकवायचं, विद्यार्थ्यांशी संवाद साधायचा. आणि म्हणून जसे ते राष्ट्रपती पदावरून निवृत्त झाले तसं त्यांनी देशभर, म्हणजे माझं दुर्भाग्य असं, मला ती संधी मिळाली होती. मी औरंगाबादला माझं 11वी वयात झालेलं आहे. त्यावेळेस वोखार नावाची तिथे कंपनी, त्या कंपनीच्या उद्घाटनाला अब्दुल कलाम आले होते. आणि त्यांना पाहण्यासाठी, फक्त त्यांची गाडीच पाहण्यासाठी, अजूनही ते असतं आपल्याकडे राजकारणी पाहण्यासाठी गर्दी होती. आता जास्त ते राजकारणी काही देत नाहीत आपल्याला, पण फुकटच गर्दी. खरं तर यांच्यासाठी गर्दी व्हायला पाहिजे. तर अब्दुल कलामांना पाहण्याची संधी त्या ठिकाणी उपलब्ध झाली होती, पण दुर्दैवानं प्रत्यक्ष असं लाईव्ह पाहण्याची काही संधी मिळाली नाही. तर तेच अब्दुल कलाम राष्ट्रपती पदावरून शिक्षक झाले आणि पूर्ण देशभर फिरले. की काय, मला या विद्यार्थी संवाद साधायचा आहे, मला यांची संवाद साधायचा, मला मुलांशी संवाद साधायचा आहे. या अर्थाने म्हणतो मी. म्हणून मी म्हणतो की सर्वपल्ली राधाकृष्णन यांचं एक स्थान आपल्या मनामध्ये आहे, त्याला ठेस न पोहोचवता फक्त मी अब्दुल कलाम यांचं वेगळे पण त्याच्यासमोर मांडतो की हा माणूस राष्ट्रपती पदावरून शिक्षक झाला आणि विद्यार्थी संवाद साधू लागला. म्हणून यांची जी पुढची पुस्तकं आहेत ही सगळी पुस्तकं ते इनपुट्स आहेत विद्यार्थ्यांकडून आलेली. त्यांनी विद्यार्थी संवाद विद्यार्थ्यांना प्रश्न विचारायचे. एका विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले की आपला शत्रू कोण आहे? त्यांना असं वाटतं की लोक विद्यार्थ्यांनी पाकिस्तान, तिला सध्या टार्गेटवर आहे पाकिस्तान आपला शत्रू. पण एका मुलीने उत्तर दिलं छोट्या तिने आपला गरीब हा आपला शत्रू आहे. म्हणजे हे जे इनपुट्स आहेत असे विद्यार्थ्यांकडून जे उत्तर येतात आणि आपल्याकडे काय चूक होते, आपल्याला असं वाटतं की मी शिक्षक आहे, मी प्रौढ आहे, मला जास्त कळतं, त्या लहान मुलांना काहीच कळत नाही. पण खरं तर क्रिएटिव्ह माइंड, सगळ्यात जास्त क्रिएटिव्ह माइंड कोणाकडे असतं तर ते लहान मुलांकडे असतं. त्या लहान मुलांचं क्रिएटिव्ह माइंड आपण कसं विकसित करू ही एक शिक्षकाची जबाबदारी. आणि म्हणून यांनी सुद्धा तेच काम केलं की लहान मुलांकडून इनपुट्स घेतले, ते इनपुट्स आपल्या पुस्तकात मांडले आणि मग लोकांना वाटलं की काय भारी तत्वज्ञानी, पण त्यांनाही माहित नव्हतं हे तत्वज्ञान लहान मुलांकडून आले. ही उत्तर, ही जिज्ञासा, हे कुतूहल लहान मुलांचं होतं. तेच तत्वज्ञान त्यांनी आपल्या पुस्तकातून मांडले. आणि म्हणून अब्दुल कलाम यांच्याकडे बघताना हा एक मुद्दा आपण लक्षात ठेवला पाहिजे. समारोप करताना मी 2-3 मुद्द्यांना स्पर्श करतो. अब्दुल कलाम यांचं निर्माण झालं, ते आपल्याकडून निघून गेले. पण एक खंत आपल्या सर्वांमध्ये अशी वाटली असेल की खरं तर मी सुरुवातच त्या प्रश्नाने करणार होतो, परंतु आता समारोपाला असं विचारतो मी की तुम्हाला जर मी असं म्हणालो की कुणी एक जण उभा राहा आणि भारतातील 10 शास्त्रज्ञांची नावं सांगा, किंवा एक नाव घेऊ आपण, चला पटकन सांगा. शास्त्रज्ञांची, भारतीय शास्त्रज्ञांची नावं सांगा. आर्यभट्ट 1, भास्कराचार्य 2, रामानुजन 3, सी.व्ही. रमण 4, जयंत नारळीकर 5, होमी बाबा, ए.पी.जे. अब्दुल कलाम 7, भास्कराचार्य दुसरे 8, जगदीशचंद्र बोस 9, एक राहिला आता. अरे एक राहिले, आम्हाला इज्जत कसं. आपण उद्या शिक्षक आहे बरं का. विक्रम साराभाई, तुमच्या सर्वांसाठी काय वाटतं? तर बघा 10 शास्त्रज्ञ 100 डोकी कमी असतील, पण इतकी डोकी इथं बसलेली आहे. 10 शास्त्रज्ञ सांगायला आपल्याला 2-3-4-5 मिनिटं लागलीच ना. आणि जर मी याच्या पुढे असं म्हणलो की नोबेल ज्यांना मिळाले अशा शास्त्रज्ञांची नावं सांगा, तर मला वाटतंय ज्यांना मिळाले ती बी नाव माहिती नाही आपल्याला. आणि आहे की मी 4-5 जण आहेत फक्त. सी.व्ही. रमण, एस. चंद्रशेखर, हरगोविंद खुराना, व्यंकटरमण रामकृष्णन, बस फुल स्टॉप. याच्यातले 2, याच्यातले 3 अमेरिकन वंशाचे
म्हणजे भारतीय आहेत काय? आपला उगाच अभिमान येते भारतीय वंशाचे काय करायचे? ते अमेरिकन नागरिक आहेत, भारतात राहून नोबेल फक्त सी व्ही रमण यांना मिळाले. मग जर आपण असा विचार केला की शास्त्रज्ञ म्हणून भारतात नोबेल कोणाला मिळाले, तर एकच नाव आहे, सी व्ही रमण. विचार करा, 125 कोटीचा देश. जे अपेक्षा अब्दुल कलाम यांनी व्यक्त केली की विज्ञानामध्ये आपण पुढे जावं, म्हणजे याच्याकडे जेव्हा मी बघतो ना, आपल्या असं लक्षात येतं, तुम्ही आता काही नावं सांगितली बघा प्राचीन शास्त्रज्ञांची. एक काळ असा होता की भारताकडे सगळं विज्ञान होतं. भास्कराचार्य 1-2, आर्यभट्ट, वराहमिहिर, सुश्रुत, चाणक्य, कणाद, अशी बरीच नावं घेतली, नागार्जुन, अशी खूप नावं होती, खूप शास्त्रज्ञ होते आपल्याकडे त्या काळामध्ये. मग अचानक काय झालं, तर दुर्दैवानं असं झालं, आपल्याकडे विज्ञानाचा पगार कमी झाला आणि धर्माचा पगार खूप जास्त झाला. आणि त्याच्यामुळे आपल्या शास्त्रज्ञांऐवजी आपल्याकडे बुवा, साधू, महाराज इतके प्रचंड आहेत. म्हणजे गावागावात बुवा आहेत आणि गावागावात महाराज. दुर्दैवानं ती जागा त्याने घेतली. म्हणून अब्दुल कलाम यांचं स्वप्न जर पूर्ण करायचं असेल तर आपल्याला त्या दृष्टीने विचार केला पाहिजे की आपल्याला जे विद्यार्थी घडवायचे त्यांच्यामधलं काय आपल्याला डेव्हलप करायचे. एक विचार मी तुमच्यासमोर मांडतो. एक काळ असा होता की शिक्षणाचा उद्देश काय होता? शिक्षणाचा उद्देश काय होता? साक्षर करणं. 3 आर, रीडिंग वाचता आलं पाहिजे, रायटिंग लिहिता आलं पाहिजे, अरिथमेटिक गणिती क्रिया आला पाहिजे. अजूनही तेच आहे बऱ्याच ठिकाणी. गावातले लोक तर सुखी आहेत त्याच्यामध्ये. माझ्या मला लिहिता वाचता येते, गणित त्याच्यात बस झालं. त्याच्या पुढे मला नवीन आलंय, इंग्लिश लिहिता येते, इंग्लिश वाचता येते, इंग्लिश बोलता येते, बस झालं. अजून त्याच्यामध्येच येत आपण. पण जग कुठे चाललंय? आंतरराष्ट्रीय दर्जाचा विद्यार्थी आपल्याला करायचा असेल, तुम्हाला कदाचित ते सिलेबस आहे का नाही माहित, तुम्हाला ते बदल कदाचित माहित असतील नसतील, पण सध्या शासनाने आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा काही तयार केल्या. सध्या 13 शाळा तयार केल्या जिल्हा परिषदच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या, की आपल्याला विद्यार्थी कोणते घडवायचे? लिहिता वाचता येणं अतिशय निम्न पातळीवरचं संपादन आहे, यश आहे. साक्षर करणं हे खूप जुनं झालं. त्यावेळेस देश स्वतंत्र झाला होता, शिक्षण घराघरात पोहोचलं नव्हतं, म्हणून ती एक मोठी चळवळ होती. पण आता त्याच्या पुढे जायला पाहिजे आपण, साक्षरतेच्या पुढे आपण जायला पाहिजे. तर आता काय केलं पाहिजे आपण? तर 21व्या शतकामध्ये 4 कौशल्य महत्वाची, की फक्त त्याचा उल्लेख करतो मी. 4 सी असणारे विद्यार्थी आपल्याला घडवायचे. पहिलं सी म्हणजे क्रिटिकल थिंकिंग. चिकित्सक विचार करणारे विद्यार्थी आपल्याला घडवायचे. चिकित्सक विचार कशाला म्हणायचं? योग्य अयोग्य, सारासार, तुलना करणं, निष्कर्ष काढणं, सामान्यीकरण करणं, हे जे काही स्किल आहेत का, ह्या स्किलचे विद्यार्थी आपल्याला घडवायचे. पोपट नाही घडवायचे आपल्याला. घोका आणि ओका ते नाही करायचं आपल्याला. चॉक अँड टॉक हे बी नाही करायचं आपल्याला. हे जुन्याच पद्धती झाले. चॉक अँड टॉक, खडू घ्यायचा, बोलत बसायचं, घोकायचं आणि ओकायचं परीक्षेचं. ह्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला आता विद्यार्थ्याच्या बुद्धिमत्तेला किंवा विद्यार्थ्याच्या विचारप्रक्रियेला चालना देणारे विद्यार्थी घडवायचे. क्रिटिकल थिंकिंग 4 सी आहे. पहिला आहे क्रिटिकल थिंकिंग. दुसरं सी आहे क्रिएटिव्ह थिंकिंग. शिक्षणाचे 5 टप्पे, त्यातला एक 5वा टप्पा आहे क्रिएटिव्हिटी. एकदम फास्ट सांगतो. शिक्षणाचा पहिला टप्पा साक्षर करणं, शिक्षणाचा दुसरा टप्पा शिक्षित करणं, शिक्षणाचा तिसरा टप्पा सुशिक्षित करणं. लोक म्हणतात मी सुशिक्षित बेरोजगार आहे, चुकीचं आहे ते. जो सुशिक्षित आहे तो कुशिक्षित आहे. मग जो बेरोजगार आहे तो कसा शिक्षित आहे? कुशिक्षित आहे. त्याच्यावर पहिला टप्पा साक्षर, दुसरा टप्पा शिक्षित, तिसरा टप्पा सुशिक्षित, चौथा टप्पा सुसंस्कृत. भावनिक सुद्धा बॅलन्स पाहिजे का नाही? नुसतंच हुशार आहे पण घरी आई वडिलांना बघा, समाजाचा निर्णय घेणं नाही, काहीतरी विघातक कृत्य करतोय. सुसंस्कृत पाहिजे. आणि शिक्षणाचा 5वा टप्पा येतो सृजनशील, नवनिर्माण करणारा पाहिजे, क्रिएटिव्ह थिंकिंग मला पाहिजे. म्हणून असे विद्यार्थी आपल्याला घडवायचे. जुनच ते चोंगळत बसायचं नाही आपल्याला. विद्यार्थ्याबद्दल नवा आपण शब्द पाहिजे. म्हणून हे दुसरं सी सुद्धा महत्वाचं आहे. तिसरं सी आहे कम्युनिकेशन, संवाद साधणारा पाहिजे. असं सर्वेक्षण आहे बघा, कोणतीही नोकरी घ्या तुम्ही त्याच्यामध्ये मुलाखत आहे. आणि आपलं काय होतं, लेखी परीक्षेला खूपच उत्तम गुण आहे. काही ठिकाणी शारीरिक चाचणी तिथं उत्तम गुण आहे, पण मुलाखतीला गेला की त्याला भीती वाटते, घाम फुटतो, पाय थरथर कापतात. का? तर ते कम्युनिकेशन स्किलचा अभाव. कम्युनिकेशन स्किल आपण विद्यार्थ्यांना डेव्हलप केलं पाहिजे. असं होतं बघा आपल्याकडे, विद्यार्थी प्रश्न विचारतो, ज्यावेळेस आपण त्याला पहिल्यांदा म्हणतो गप्प बस, बाकी ती शिक्षण पद्धती जुनी कशी होती, गप्प बसा, फक्त ऐका.
तर आपल्याला त्यांना बोलतं केलं पाहिजे. जर ते लहानपणापासून बोलते राहिले तरच खऱ्या अर्थाने विद्यार्थी पुढे बोलतील ना. आणि म्हणून असे अनेक नोकरी आहेत ते म्हणतात की आम्ही लेखी परीक्षा विद्यार्थी निवडत नाही, आम्ही शारीरिक चाचणी विद्यार्थी निवडत नाही, आम्ही किती सुंदर दिसतो, किती फुटे, कसा फिजिकली फिटे हे काहीच बघत नाही. आम्ही बघतो तो कसं कम्युनिकेशन करतो. त्याच्यामुळं 21व्या शतकामध्ये जर तुम्हाला टिकायचं असेल, नोकऱ्या मिळवायच्या असतील, स्वतःला सिद्ध करायचं असेल तर तुमचं कम्युनिकेशन स्किल अतिशय उत्कृष्ट पाहिजे. चौथं सी आहे कोलॅबोरेशन. कोलॅबोरेशन म्हणजे परस्पर सहकार्य. आपण एकमेकांच्या सहकार्याने शिकलं पाहिजे. एकमेकांचं म्हणजे बरेच वेळा काय होतं, एक करीन तर मी एकटाच करीन असं होणार नाही. विद्यार्थ्यांना सुद्धा आता तुम्हाला नवीन पद्धतीमध्ये आलं असेल की विद्यार्थ्यांना शिकवताना पेअर वर्क, जोडीने कार्य, ग्रुप वर्क, गटाने कार्य अशा गोष्टी आहेत की नाही, वर्ग रचना. तर फक्त विद्यार्थ्याला होल क्लास ऍक्टिव्हिटी कधी घ्यायची नाही. सध्या आपला होल क्लासेस सुरू आहे, हीच पॉप्युलर पद्धत आहे आपली व्याख्यान पद्धत. संबोधित करण्यापेक्षा तुम्ही दोन विद्यार्थी त्यांची पेअर वर्क घ्या, ग्रुप वर्क घ्या, एकमेकांच्या सहकार्याने कसं शिकता येतं आणि सिद्ध केले की शिक्षकापेक्षा जास्त विद्यार्थी स्वतःकडून शिकतात, एकमेकापासून शिकतात. शिक्षक जेवढं उलट शिक्षक मी असं म्हणतो की शिक्षक शिकवायला विसरायला लावतो. म्हणजे सगळ्यात मोठा अडथळा कोणता शिक्षणामध्ये शिक्षक असं उपवासाने मला लागेल काही शिक्षकाकडे बघू की माझं शिक्षण काय आवश्यक नाही. एक जणांनी म्हटलंय बघा की मी शाळा सोडली आणि माझं शिक्षण सुरू झालं. तुम्ही म्हटलं की मला विसरलो मी, पण शास्त्रज्ञ तुम्हाला मी शाळेत होतो त्यावेळेस मला शिक्षण नाही मिळालं, पण मी शाळा सोडली आणि माझं शिक्षण सुरू झालं. तर तसं आपला शिक्षक कसा व्हायचे तर विद्यार्थ्यांमधलं हे चौथं सी आहे क्रिएटिव्ह थिंकिंग, क्रिटिकल थिंकिंग, कम्युनिकेशन, कोलॅबोरेशन. हे 4 सी असणारे विद्यार्थी आपल्याला करायचे. पण एक सी नाही आपल्या पाठीमागे लागले. कोणतं सी वर? कॉपी. डेंजर सी. म्हणजे हे 4 सी अशी एकदम वर आहेत. या सी वरच आपला सगळा पाय आहे. त्या 4 सी कडे आपण कधी जाणार. त्याच्यामुळे हे जे सी आहे का मोठं आणि दुसरं एक सी वर का ते मी भाग घेऊन बोलतो, भागवत सांगितलं असलं तरी ते सी आहे कोचिंग क्लासेस. काय म्हणतो मी, आपण कुठेही गेलो, काही जण जिल्हा परिषदला शिक्षक होते, काही जण खाजगी संस्थांमध्ये शिक्षक होते, परंतु आपण असं बेस दिलं पाहिजे की त्या विद्यार्थ्याला कोचिंगची आणि कॉपीची गरज पडली पाहिजे. कॉपी आणि कोचिंग हे दोन मोठे रोग आहेत आपल्या शिक्षण व्यवस्थेत. जे रेग्युलर शिक्षक आहेत त्यांच्याकडे कोणीच बघणार ना सध्या. त्याच्यामुळे हे 2 सी शत्रू आहेत आपल्या समाजाचे. हे 2 सीचं महत्व कमी करा. तुम्ही इतकं बेस्ट द्या की या 2 सीची गरज पडली नाही पाहिजे. त्या दृष्टीने आपण तयारी केली पाहिजे. आणि म्हणून हे 4 सी असणारे विद्यार्थी आपल्याला घडवायचे. आणि जसं तुम्हाला म्हणाल की आपल्याला असा विद्यार्थी घडवायचा आहे तो विद्यार्थी शाळेतून बाहेर पडला की तो आंतरराष्ट्रीय दर्जाचा विद्यार्थी झाला पाहिजे. तो इथून कुठेही गेला तर जगाच्या पातळीवर टिकला पाहिजे. जगामध्ये भारताकडे लोक बघून नाहीत की इथले विद्यार्थी आमच्याकडे यावेत, इथले तरुण आमच्याकडे यावेत. तरुणांची कमतरता आहे अनेक देशामध्ये. त्याच्यामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विद्यार्थी, आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण काय आहे याच्याबद्दल तुम्ही बघावे. एका शाळेचा उल्लेख करतो, या शाळेबद्दल तुम्ही युट्यूबवर वाचा, पेपरमध्ये वाचा. ती शाळा आहे वाबळेवाडी. अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा वाबळेवाडी, तालुका शिरूर, जिल्हा पुणे, जिल्हा परिषदेची शाळा. पण तिथले विद्यार्थी आज ती शाळा महाराष्ट्रामध्ये रोल मॉडेल आहे. तिथले विद्यार्थी स्वीडनमध्ये जाऊन आले, तिथाचे विद्यार्थी या शाळेत आले, जिल्हा परिषदेची शाळा बांधली आणि ते सध्या रोल मॉडेल आहे. आणि तिथल्या विद्यार्थ्यांनी स्वतः म्हणजे रोबोट तयार करतो. रोबोट मी तरी प्रत्यक्ष अजून पाहिला नाही, तुमच्यापैकी किती जणांनी पाहिला गेले नाही मला, प्रत्यक्ष होतं असं ऑपरेट करताना. तिथल्या विद्यार्थ्यांनी स्वतः रोबोट तयार केला. 3D प्रिंटिंग असेल, वेगवेगळे स्किल असतील जे इंटरनॅशनल पातळीचे आहे ते विद्यार्थी ते करतायत. म्हणून शिक्षण कोणत्या दिशेने जावं ते इंटरनॅशनल दिशेने जावं. आणि म्हणून या प्रसंगी या काही अपेक्षा मी तुमच्याकडून व्यक्त करतो आणि वाचन प्रेरणा दिन म्हणून आपण साजरा करतो. एक वाचनाची प्रेरणा म्हणून माणसाने 3 व्यक्तिमत्व लक्षात ठेवावे. मला माहिती आहे तुमच्याकडे झालेले आहे, पटकन संपवतो मी. 3 व्यक्ती लक्षात ठेवा. महात्मा फुले एका पुस्तकावर बदलले. कोणतं पुस्तक आहे ते? राईट्स ऑफ मॅन. थॉमस पेन यांचं राईट्स ऑफ मॅन पुस्तक वाचलं आणि हा माणूस पेटून उठला
पहिली शाळा, अस्पृश्यांची शाळा, मुलींची शाळा, अस्पृश्यांसाठी हवं, अनेक कामं उभी केली त्या पुस्तकामध्ये. एक पुस्तक काय करू शकतं? आंबेडकर, त्यांना त्यांच्या गुरुजींनी गौतम बुद्धाच्या इकडे भेट दिलं, माणूस पूर्णपणे बदलला. एक पुस्तक काय क्रांती करू शकतं? गांधी, आपल्याला माहिती आहे आफ्रिकेतून जात होते, त्यांना डब्यातून ढकलून दिलं. त्याच प्रवासात त्यांनी एक पुस्तक वाचलं, जॉन रस्किन यांचं अन टू दिस लास्ट. बरोबर ना, सत्याग्रहाचा जन्म झाला आणि माणूस मोहनचा महात्मा झाला. म्हणून मोठं व्हायचं असेल असं म्हणतात बघा, एखाद्या महान माणसाची तुमची भेट झाली, त्याला विचारा की तुम्ही कोणती पुस्तक वाचली, कारण त्याच्या महानतेमध्ये त्याचं वाचन असतं. त्याच्या आयुष्यात मोठं व्हायचं असेल तर माणसं वाचली पाहिजे आणि पुस्तकं वाचली पाहिजे. त्यामुळं आज या प्रसंगी आपल्या सर्वांशी, भावी शिक्षकांशी, माझ्या भावी शिक्षक बंधू भगिनींशी मला संवाद साधण्याची संधी या महाविद्यालयाने, अध्यापक महाविद्यालयाने, अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य सरकुंडे सर, इथे सांस्कृतिक बाबू पुणे सर, इथला सर्व स्टाफ. खरं तर याच हॉलमध्ये मी आधी एक प्रशिक्षण दिलं होतं. आपल्या किती जण या ठिकाणी उपस्थित होते मला माहित नाही. मॅडम होत्या. मॅडम काय नाव तुमचं? गुरव मॅडम. त्यांना काय त्याचं आठवत असेल थोडंफार. याच ठिकाणी मी शिक्षकांना, बीड जिल्ह्यातील शिक्षकांना 2 वर्षापूर्वी स्पोकन इंग्लिश याचं ट्रेनिंग दिलं होतं 20 दिवसाचं 3 टप्प्यामध्ये. तर ते दिवस मला पुन्हा आठवले. इथून मी असं बोलत होतो, पण त्या ट्रेनिंगमध्ये मी एकदा खुर्चीवर बसलो नव्हतो. पण आज म्हणजे अब्दुल कलाम यांचा संस्कार मोठा करायला म्हणजे त्यांचं इतकं मोठं नाही वाटलं, पण त्यांनी जे पेरलंय, तर आज एक प्रमुख अतिथी म्हणून या ठिकाणी आलो म्हणून मला जास्त भरून आले. त्यावेळेस समजा तुम्ही मला बाकीच्या वर्ग खाली म्हणत होते, तिथे सगळी शिक्षक मंडळी होती, एवढं काही कम्युनिकेशन झालं नाही. पण तरी गुरु मॅडम आणि बाकीच्यांनी काही तुमचे विद्यार्थी इथे आणले होते, त्या काळच्या त्या बॅचचे काही विद्यार्थी येऊन बसायचे. तर तो संवाद आणि त्यानंतर आज हा संवाद या हॉलमध्ये घडून आला. खरोखर आज या प्रसंगी आपल्या सर्वांशी संवाद साधून एक मीच समृद्ध झालाय असं म्हणूया. कारण जेव्हा संवाद साधावा लागतो तेव्हा माणसालाही थोडंफार वेचावं लागतं बऱ्याच ठिकाणी. ते वेचण्याची संधी आणि मला आणखी समृद्ध होण्याची संधी तुमच्यामुळे आणि अध्यापक विद्यालयामुळे मला मिळाली. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि अब्दुल कलाम यांना पुन्हा एकदा अब्दुल कलाम यांना सलाम करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.